नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। सांगली लोकसभा जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या उमेदवारीची माघार घेतलेली नाही, त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झाली आहे। विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षाने दिले, त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे। हनुमानाने जसं लंकेचं दहन केलं होतं तसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचं असून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केलं। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधून ममता सरकारला मोठा धक्का बसलाय। पश्चिम बंगालमधील शालेय सेवा आयोगाच्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। कोलकाता उच्च न्यायालयाने 23,000हून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचे आदेश दिलेत। उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधून ममता सरकारला मोठा धक्का बसलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर येते। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धमकीचा फोन आल्यादरम्यान यावर प्रतिक्रिया देणारा आव्हाड म्हणाले, बघूया आता काय होतं। अशा गोष्टी चालत राहतात, दुखावलेल्या माणसांकडून असं होत असतं, विद्रोही माणसाच्या आयुष्यात असं घडत असतं। बघू काय करायचं ते, शांत डोक्याने प्रकरण हाताळू दे असं आव्हाडांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारांच्या सभांचा धडाका सुरू आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते, पण हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। अमित शहा 24 तारखेला येणार होते, मात्र वातावरणातील बदलामुळे हा दौरा रद्द झालेला आहे। लवकरच दौऱ्याची पुढील तारीख जाहीर केली जाईल असंही चव्हाणांनी सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट येत्या 27 तारखेला असेल। यावेळेस भाजपाच्या लोकसभा उमेदवारांसाठी या दिवशी वास्को येथे जाहीर सभा होण्याची शक्यता आहे। भाजपाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे सोमवारी आकुर्डी प्राधिकरण येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते AR अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून ऐन लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। उबाठा गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या गाडीला अपघात झाला। मुंबई कुर्ला येथे ट्रकने मागून कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। रायगड जिल्ह्यातील रोहा येथून प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात असताना हा अपघात झाला। संजय कदम यांच्यासह गाडीतील सर्वजण सुखरूप आहे, गाडीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघातील 4ही सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली। त्यामुळे भास्कर जाधव नाराज आहेत का अशा चर्चा सुरू झाल्यात। भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे जाधवांच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। नेत्यांच्या नाराजी नाट्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत।
अकोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी प्रचार सभा घेणार आहेत। अकोला क्रिकेट क्लबवर त्यांची सभा होणार आहे। या सभेसाठी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार तब्बल 6 सभा घेणार। माढा तालुक्यातील मोडनिंब, सांगोल, करंबळा या ठिकाणी 26 एप्रिल रोजी सभा असेल, तर 30 एप्रिलला फलटण आणि दहिवडीमध्ये सभा होईल, तर 2 मे रोजी शेवटची अकलूज येथे विराट सभा होणार आहे। एकाच मतदारसंघामध्ये शरद पवार 6 सभा घेत असल्याने माढाचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले। सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे बारामती मतदारसंघात संयुक्त प्रचार करणार आहेत। सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे सोमवारी पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेस पुरंदरमधील नागरिकांच्या गाठीभेटी ते घेतील, तसेच काही गावांमध्ये घोंगडी बैठक सुद्धा घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केले। तसंच एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केले। दादाभाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपात जात आहे ते सर्वांना माहिती आहे। माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाही, मी प्रामाणिकपणे शरदचंद्र पवार यांच्या पक्षातच काम करेल, असं वक्तव्य बोदवड येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे। यासह राजकारण सुपरफास्टमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।